नमस्कार. आज आपण आलो आहोत अंबरनाथला. एक असे ठिकाण जिथे श्रद्धा, इतिहास आणि प्राचीन सौंदर्य एकत्र येतं. इथे आहे अमरेश्वर शिवमंदिर, म्हणजेच भगवान शंकरांचं हजारो वर्ष जुनं निवासस्थान. अंबरनाथ हे ठाण्याजवळचं ऐतिहासिक ठिकाण आहे. हे मंदिर साधारण इसवी सन 1060च्या सुमारास बांधलं आहे. म्हणजे जवळपास हजारो वर्षांचा इतिहास या ठिकाणी दडलेला आहे. हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्यशैलीत बांधलं आहे. ही एक जुनी दगडी बांधकाम शैली आहे, जिथे दगडं एकमेकांवर रचून बांधकाम केलं जातं. त्यात चुना किंवा सिमेंट यांचा वापर नसतो. म्हणून या दगडांची जोडणी इतकी मजबूत आहे की शेकडो वर्षानंतर ही मंदिर अजून ताठ उभं आहे. अंबरनाथच्या मंदिराबद्दल एक सुंदर लोककथाही सांगितली जाते. असं म्हणतात की महाभारताच्या काळात पांडवांनी अज्ञातवासात असताना भगवान शंकरांची उपासना करण्यासाठी हे मंदिर बांधलं. लोकश्रद्धेनुसार या मंदिराचं भूमिगत गर्भगृह आणि प्राचीन कोरीव रचना पाहताना असं वाटतं जणू पांडवांची ही भक्ती आणि श्रम आजही या दगडांमध्ये जिवंत आहे. इतिहास सांगतो की हे मंदिर इसवी सन 1060च्या सुमारास उभारण्यात आलं, पण लोकश्रद्धेनुसार ते पांडवांच्या काळाशी जोडलेलं आहे. कदाचित म्हणूनच या ठिकाणचं नाव आहे अमरेश्वर, अमर असलेला ईश्वर, ज्याची भक्ती काळाच्या मर्यादा ओलांडते. मंदिराच्या आवारात एक छोटं तळं आहे. त्याच्यात कासव दिसतात. दिसायला खूप सुंदर आहेत, पण थोडं खिन्नही करणारं दृश्य आहे हे, कारण तळ्यातलं पाणी काहीसं अस्वच्छ झालं आहे. माझी एक छोटी विनंती, मंदिर प्रशासनाने किंवा स्थानिकांनी हे तळं नियमितपणे स्वच्छ ठेवायला हवं ही आहे, ज्यामुळे कासव, त्यांचं आरोग्य आणि त्यांचं नैसर्गिक आयुष्य सुरक्षित राहील. आपण मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेतो, तसंच या जिवंत प्राण्यांबद्दल थोडं प्रेमही दाखवलं तर खरी पूजा होईल. आता सांगते मंदिरात यायचं कसं. इथून सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन म्हणजे अंबरनाथ आहे. स्टेशनवर उतरलात की पूर्वेकडच्या दिशेचा ब्रिज घ्या. इथून मंदिरासाठी शेअरिंग रिक्षा सहज मिळतात. भाडं साधारण 20 रुपये प्रति सीट आहे आणि मंदिरापर्यंत पोचायला 10 ते 15 मिनिटं लागतात. तर मित्रांनो, जर तुम्हाला इतिहास, शिल्पकला आणि अध्यात्म या सगळ्यांचा संगम पाहायचा असेल तर एकदा नक्की या अंबरनाथच्या अमरेश्वर मंदिरात या. इथे येऊन मन शांत होतं आणि असं वाटतं की भगवान शिव आजही या परिसरात वास करतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशाच आणखी ऐतिहासिक ठिकाणांच्या सफरीसाठी चॅनलला नक्की फॉलो करा. धन्यवाद. हर हर महादेव.